या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघू शकता NTPC CBT फर्स्ट करिता डेमो टेस्ट ही RRBच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्या सर्वांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। तर मित्रांनो, ही डेमो टेस्ट आपण नक्की एकदा सोडून बघा, जेणेकरून आपली CBT फर्स्टची चांगली प्रॅक्टिस होईल। तर मित्रांनो, याकरता काय करायचं आहे, rrbmumbai.government.in/ntpc.php या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। याची लिंक मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतोय। तिथून आपण डायरेक्ट या होम पेजवर याल। यानंतर मित्रांनो, इथे क्लिक हिअर फॉर मॉक टेस्ट NTPC फर्स्ट CEN 01-2019 या टॅबवर आपल्याला टच करायचं आहे। या टॅबवर टच केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल। येथे मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, इथे बघू शकता तुमचं नाव तुम्हाला दिसेल, तुमचा फोटो दिसेल जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एक्झाम देसाल त्यावेळेस। त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे, युजर नेम पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे। सध्या डेमो टेस्टमध्ये तसं काही करायचं आवश्यकता नाही आहे, कारण ही मॉक टेस्ट आहे। यानंतर मित्रांनो, पुढची विंडोज ओपन होईल आणि या विंडोजमध्ये ही जी आपल्याला वेगळी भाषा दिसत आहे, ही भाषा तुम्ही इथे बदलू शकता। इथे बघा, व्ह्यू इन हा जो टॅब दिलेला आहे, येथे आपल्याला पाहिजे ती भाषा आपण निवडायची आहे। आपण फॉर एक्झाम्पलसाठी इथे मराठी निवडत आहोत आणि इथे बघा, या सर्व सूचना तुम्हाला मराठीमध्ये दिसत आहेत। परीक्षेचा एकूण कालावधी हा 90 मिनिटाचा आहे। प्रश्नाची संख्या 100 आहे। सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे आणि ते एक उत्तर आपल्याला निवडायचं आहे। चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण येथे दिलेले आहेत। चुकीचं उत्तर दिलं तर 1/3 गुण तुमचे कमी होतील। तुमच्या उत्तराचे जतन करण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे, अन्यथा तुमच्या उत्तराचे जतन हे होणार नाही, तुमचं उत्तर सेव्ह होणार नाही। त्यामुळे उत्तर दिल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे। भाषा अर्ज भरताना तुम्ही निवडलेल्या भाषेतील आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका पाहू शकता। जर इंग्रजी भाषा निवडली असेल तर प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजी भाषेतच आपल्याला पाहता येईल। या सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत। इंग्रजी आणि इतर कोणत्याही भाषेमधील प्रश्नांच्या मजकुरामध्ये काही फरक असल्यास इंग्रजी भाषेतील मजकूर वैध समजला जाईल। स्क्रीनवर एका वेळी एकच प्रश्न तुम्हाला दिसेल। तुम्हाला परीक्षा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली वेळ स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसेल आणि अशा प्रकारच्या सूचना आहेत। प्रश्न क्रमांक बॉक्समध्ये दिसणार आहेत। स्क्रीनच्या उजवीकडे दर्शवलेल्या प्रश्नाचा क्रमांक बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल। प्रश्न क्रमांक बॉक्स कमी करण्यासाठी मिनिमाइज तुम्ही करू शकता। अशा प्रकारे ह्या सर्व सूचना आपण वाचून घ्यायच्या आहेत, सर्व सूचना समजून घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व सूचना आपण समजून घेतल्याच्या नंतर जो हा नेक्स्ट टॅब आपल्याला इथे दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला टच करायचं आहे आणि समोर चालायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण जात आहोत समोर गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला इथे लँग्वेज चूज करायची आहे। डिफॉल्ट जी लँग्वेज आपण सिलेक्ट केलेली आहे, आपण फॉर एक्झाम्पलसाठी इथे मराठी चूज करूया आणि हा जो बॉक्स दिलेला आहे याला टिक करून जायचं आहे आणि आय एम रेडी टू बिगिन इथे आपल्याला टच करायचं आहे आणि ॲक्च्युअली आपण आता हा जो पेपर आहे तो सोडवण्यास सुरुवात करत आहोत। मित्रांनो, आता प्रत्यक्षामध्ये आपल्यासमोर प्रश्नपत्रिका आलेली आपल्याला दिसत आहे। इथे आपलं नाव, फोटो आणि इथे किती प्रश्न आपण सोडवलेले आहेत, ॲन्सर किती याचे दिलेले आहेत, नॉट ॲन्सर किती आहेत, नॉट व्हिजिटेड किती आहेत, मार्क फॉर रिव्ह्यूसाठी किती ठेवलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतील। हा बघा, 90 मिनिटाची जी टेस्ट आहे इथे आता टाईम कमी होत चाललेला आहे। इथून आपल्याला किती टाईम राहिलेला आहे ते सुद्धा लक्षात येईल। प्रश्न पहिला दिलेला आहे बघा, नोव्हेंबर 2020 पर्यंतच्या माहितीनुसार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत। तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि फॉर एक्झाम्पलसाठी आपण आता हे उत्तर सिलेक्ट केलेलं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे आणि समोर चालायचं आहे। अशा प्रकारे आपण एक एक प्रश्न सोडवत चालायचा आहे। सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे। आपण आता हा प्रश्न स्किप करूया। प्रश्न क्रमांक 3 मेक फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करूया। बघा, तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आपण इथे रिव्ह्यूसाठी बॅलन्स ठेवलेला आहे। इथे सुद्धा आलेला आहे, एक प्रश्न तुम्ही रिव्ह्यूसाठी ठेवलेला आहे। यानंतर चौथा आपण
उत्तर देऊया, सेव्ह आणि नेक्स्ट करून समोर चालूया. यानंतर याला आपण रिव्ह्यूसाठी ठेवूया. पुन्हा एकदा पुढचा प्रश्न टिक करूया, सेव्ह अँड नेक्स्ट करूया. बघा 2 प्रश्न आपण रिव्ह्यूसाठी ठेवलेले आहेत, इथं आलेले आहेत. आणि आपण आता हा प्रश्न रिव्ह्यूसाठी ठेवलेला आहे. अशा प्रकारे आपण समोर चालत जायचं आहे, सबमिट करायचं आहे. पुन्हा एकदा प्रिव्ह्यू बघायचा आहे, सर्व गोष्टी तपासून पाहायच्या आहेत आणि फायनल सबमिट केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपली परीक्षा ही पूर्ण होईल. इथे सर्व सारांश परीक्षेचा तुम्हाला दिसेल. एकूण जे 100 प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्ण आपण अटेम्प्ट केले का ते बघायचं आहे. इथे नॉट आन्सर काही प्रश्न आहेत का हे सुद्धा बघायचं आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिली का ते सुद्धा बघायचं आहे. सर्व प्रश्नाला आपण व्हिजिट दिली का हे सुद्धा बघायचं आहे. आणि नंतरच आपण फायनल सर्व प्रश्न सेव्ह अँड नेक्स्ट करून सबमिट करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने सोडवायची आहेत. आपल्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, काही शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट्स करा. धन्यवाद.